Hello everyone, welcome in SRG Technical. In this video lecture, we will going to study syllabus topic 1.5 Earthing of Equipment IS code 3043 1987. Earthing of Equipment विद्युत साधनांचे विद्युत उपकरणांचे अर्थिंग IS code 3043 1987. Syllabus topic 1.5.1 Earthings. The term earthing means earthing म्हणजे connecting the non-current carrying parts of electrical equipment. विद्युत साधनं जी आहेत, विद्युत उपकरणं जी आहेत त्यांच्यामध्ये असे पार्ट असतात की ते करंट कॅरी करत नाहीत. ओके, नॉन करंट कॅरिंग पार्ट्स कनेक्ट करायचे आहेत ऑफ द न्यूट्रल पॉईंट ऑफ द सप्लाय सिस्टम टू द जनरल मास ऑफ अर्थ इन सच अ मॅनर, अशा पद्धतीने दॅट ऑल टाइम्स अँड इमिजिएट डिस्चार्ज. ओके, दॅट ऑल टाइम्स सर्व वेळांसाठी त्वरित डिस्चार्ज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी टेक्स प्लेस विदाउट डेंजर. कोणत्याही धोक्याशिवाय इलेक्ट्रिक डिस्चार्ज सर्व वेळ डिस्चार्ज झाला पाहिजे अर्थकडे. यालाच आपण अर्थिंग म्हणतो. अर्थिंग मीन्स मेकिंग अ कनेक्शन टू द जनरल मास ऑफ अर्थ. ओके, अर्थकडे एक कनेक्शन करायचं आहे, त्याला आपण अर्थिंग म्हणतो. द यूज ऑफ अर्थिंग इज टू वाईड स्प्रेड. अर्थिंगचा वापर हा व्यापक पद्धतीने झालेला आहे इन ॲन इलेक्ट्रिक सिस्टम दॅट ॲट प्रॅक्टिकली एव्हरी पॉईंट इन द सिस्टम फ्रॉम द जनरेटर्स टू द कन्झ्युमर्स इक्विपमेंट्स each connections are made. Earthing is achieved by electrically connection the respective parts in the installation to some system of electrical conductors or electrodes placed in the intimate contact with the soil. जमिनीच्या आतमध्ये मातीच्या संपर्काच्या आतमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टर्स किंवा इलेक्ट्रोड्स हे प्लेस केलेले असतात. with the soil some distance below the ground level, the contacting assembly is called as earthing. ओके, जे जमिनीच्या आतमध्ये आपण जे संपर्क करून देतो त्या कॉन्टॅक्ट असेंब्लीला अर्थिंग म्हटलं जातं. टू प्रोटेक्ट द ऑपरेटर अँड इन्स्टॉलेशन फ्रॉम इलेक्ट्रिक लिकेज. ऑपरेटर आणि इन्स्टॉलेशनला प्रोटेक्ट करण्यासाठी लिकेज इलेक्ट्रिक करंटपासून अँड टू अवॉइड इलेक्ट्रिक शॉक आणि विद्युत धक्का टाळण्यासाठी द मेटॅलिक पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आर अर्थड. ओके, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन जे असतील, उदाहरणार्थ जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, ओके, मोटर्स, हे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन यांच्यामध्ये लिकेज करंट होत असतो. लिकेज करंटपासून इलेक्ट्रिक विद्युत धक्का जो आहे तो टाळण्यासाठी आपण मेटॅलिक पार्ट कनेक्ट करतो अर्थकडे, जमिनीकडे. आर अर्थड बाय कनेक्टिंग इट विथ द हेल्प ऑफ ए कॉपर और GI वायर टू द अर्थ. दिस इज नोन ॲज अर्थिंग. ओके, कॉपर किंवा GI वायरच्या मदतीने आपण अर्थला कनेक्ट करतो, यालाच आपण अर्थिंग म्हणतो. द अर्थ वायर फ्रॉम द मेटॅलिक पार्ट इज कनेक्टेड टू द अर्थ इलेक्ट्रोड विच इज बिर्ड म्हणजे पुरणे, जमिनीत पुरणे, अंडरग्राउंड सिस्टमॅटिकली ॲज पर द IS रूल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, IS नियमाप्रमाणे, इलेक्ट्रिसिटीच्या IS नियमाप्रमाणे जो इलेक्ट्रोड आहे आपण काय करतो, अंडरग्राउंड सिस्टमॅटिकली बिल्ड करतो, म्हणजे पुरतो. फॉलोइंग सिम्पल स्केच शोज द अर्थ वायर कनेक्टेड टू द इलेक्ट्रोड. खालील सिम्पल जी डायग्राम दाखवलेली आहे ती अर्थ वायर कनेक्टेड टू द इलेक्ट्रोड अशी दाखवलेली आहे. इथे पाहू शकतो आपण इलेक्ट्रिकल मशीन्स, मेटल कवर आहे त्याचं. हे मेटल कवर नॉन करंट कॅरिंग पार्ट असतो इलेक्ट्रिकल मशीनमध्ये. ठीक आहे, आणि ही अर्थ वायर दिसते आपल्याला दाखवलेली आहे टू अर्थ इलेक्ट्रोड, अर्थ इलेक्ट्रोडकडे जोडलेली आहे. फिगर 1.5.1. द अर्थ पोटेन्शियल इज 0. अर्थचं जे पोटेन्शियल आहे ते 0 असतं. द अर्थ वायर अँड अर्थ इलेक्ट्रोड्स रेजिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. अर्थ वायर आणि अर्थ इलेक्ट्रोडचा जो रोधक आहे तो अतिशय कमी असायला हवा. अँड हेन्स म्हणून लिकेज करंट पासेस टू द अर्थ क्विकली, जेणेकरून लिकेज करंट जो आहे तो अर्थकडे त्वरित पास झाला पाहिजे. रादर दॅन टू पास थ्रू. ओके, रादर दॅन टू पास थ्रू म्हणजे त्याऐवजी
पास थ्रू द बॉडी ऑफ द ऑपरेटर, नाहीतर मग तो ऑपरेटरच्या बॉडीमधून पास होईल ॲज बॉडी रेजिस्टन्स इज व्हेरी हाय, आणि जो बॉडीचा रोधक आहे तो जास्त असतो, इज व्हेरी हाय इन कम्पॅरिझन विथ अर्थिंग सिस्टम. ओके, कम्पॅरिझन विथ अर्थिंग सिस्टमच्या तुलनेत बॉडीचा रेजिस्टन्स अतिशय जास्त असतो. अँड हेन्स ऑपरेटर इज सेफगार्ड, अँड हेन्स म्हणून ऑपरेटर हा काय असू शकणार आहे, संकटात. ओके, तो असू शकतो किंवा त्याला हानी होऊ शकते फ्रॉम लिकेज करंट शॉक्स. ओके, फ्रॉम लिकेज करंट शॉक्स. मोर ओव्हर, ड्यू टू हेवी लिकेज करंट विच passes through earthing system, the fuses provided in the system immediately blown off and system as a whole is protected. ओके, अधिक जर सांगायचं असेल, ड्यू टू हेवी लिकेज करंट, अतिशय जास्त लिकेज करंट होत असेल, विच passes through earthing system, जो की अर्थिंग सिस्टममधून पास होतोय, द फ्युसेस. ओके, फ्यूज तिथे प्रोव्हाइड केलेले असतात. द फ्युजेस प्रोव्हाइडेड इन द सिस्टम त्वरित काय होतात, ब्लोन ऑफ म्हणजे ते वितळतात. अँड सिस्टम ॲज अ होल इज प्रोटेक्टेड, आणि संपूर्ण संपूर्ण जी प्रणाली आहे ती सुरक्षितेत येते. सो अर्थिंग सिस्टम सेफगार्ड द इक्विपमेंट्स ॲज वेल ॲज द ऑपरेटर्स अँड हेन्स. अर्थिंग सिस्टम काय सेफगार्ड असते इक्विपमेंट ॲज वेल ॲज ऑपरेटरसाठी. म्हणून ॲज पर इलेक्ट्रिसिटी रूल, ओके, म्हणून विद्युत नियमानुसार द अर्थिंग इज कंपल्सरी, अर्थिंग हे अनिवार्य आहे. इन समर सीझन, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये द सॉईल बिकम्स ड्राय. ओके, माती जी आहे जमिनीची ती कोरडी होते अतिशय. अँड दिस इन्क्रीजेस द अर्थ रेजिस्टन्स, आणि हा अर्थचा रेजिस्टन्स वाढण्यास कारणीभूत ठरतो. सो टू इन्क्रीज द मॉइश्चर इन द सॉईल. ओके, मातीमधील मॉइश्चर इन्क्रीज करण्यासाठी फॉर बेटर अर्थिंग, चांगल्या अर्थिंगसाठी 3 to 4 बकेट, 3 ते 4 बकेट ऑफ वॉटर पाण्याने भरलेले इज पोर्ड. ओके, म्हणजे ओतायचे आहेत. इज पोर्ड इन द फनल प्रोव्हाइडेड ॲट द टॉप. फनल म्हणजे नरसाळे जे प्रोव्हाइड केलेलं असतं अर्थिंगला टॉपवरती, त्याच्यातून 3 to 4 बकेट्स ऑफ वॉटर काय करायचे आहेत, ओतायचे आहेत, पोर्ड करायचे आहेत. द डिसॲडव्हान्टेज ऑफ दिस सिस्टम इज दॅट द फॉल्ट डिस्कनेक्शन ऑफ अर्थ वायर अँड प्लेट बिलो द ग्राउंड कॅन नॉट बी ऑब्झर्वड फिजिकली. ओके, याच्यामध्ये याचा तोटा काय आहे की जो अर्थ वायर किंवा प्लेट जी आहे बिलो द ग्राउंड कॅन नॉट बी ऑब्झर्व फिजिकली, आपण त्याला फिजिकली ऑब्झर्व करू शकत नाही. हेन्स रिपेरिंग इज कॉस्टली, म्हणून त्याचं जे रिपेरिंग आहे हे कॉस्टली आहे, त्याला खर्च जास्त येतो. ओके, इथं पाहू शकतो आपण फिगर 1.5.2 मध्ये काय दाखवलेलं आहे पहा, लिकेज करंट अर्थिंग नसताना. ओके, अर्थिंग जर नसेल, इलेक्ट्रिकल मशीनला एखादा ऑपरेटरचा स्पर्श होईल, बॉडीचा स्पर्श होईल, किंवा ऑपरेटर काम करत असताना विदाउट अर्थिंग ऑपरेटर जर इलेक्ट्रिकल मशीनवरती काम करत असेल आणि एखादा स्मॉल लिकेज करंट जर अर्थिंग नसल्यामुळे ऑपरेटरच्या बॉडीमधून फ्लो होईल. ओके, इथे पाहू शकतो लिकेज करंट. इथे पहा, लिकेज करंट पासेस थ्रू द बॉडी ऑफ ऑपरेटर अँड ही गेट्स अन इलेक्ट्रिक शॉक इफ अर्थिंग इज नॉट प्रोव्हाइडेड. जर का तिथं अर्थिंग प्रोव्हाइड केलं नसेल तर ऑपरेटरच्या बॉडीमधून करंट पास होईल आणि त्याला विद्युत धक्का लागतो. दुसऱ्या फिगरमध्ये पहा, लिकेज करंट पासेस थ्रू द लो रेजिस्टन्स पाथ ऑफ अर्थ वायर अँड ऑपरेटर इन प्रोटेक्टेड फ्रॉम शॉक. इथं दुसऱ्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे अर्थिंग दाखवलेलं आहे. ओके, जो की लो रोधकाचा पार्ट आहे, अतिशय कमी रोधकाचा हा मार्ग आहे, पाथ आहे, जेणेकरून स्मॉल जरी लिकेज करंट असेल तर तो पहिल्यांदा अर्थिंगमधून प्रवाहित होईल, ना की ऑपरेटरच्या बॉडीमधून. आणि ऑपरेटरची बॉडी जी आहे म्हणजेच ऑपरेटर जो आहे तो सेफ राहील. ओके, प्रोटेक्टेड राहील इलेक्ट्रिक शॉकपासून, विद्युत धक्क्यापासून. सिलेबस टॉपिक 1.5.2 इम्पॉर्टन्स अँड पर्पज ऑफ अर्थिंग. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, पर्पज म्हणजे हेतू. अर्थिंगचं महत्त्व आणि हेतू पहा. फर्स्ट आहे टू सेव्ह ह्युमन लाईफ फ्रॉम शॉक. मानवी जे लाईफ आहे ते शॉक धक्क्यापासून सेव्ह करणे, वाचवणे. ड्यू टू करंट लिकेज ऑफ इन्स्टॉलेशनच्या करंट लिकेजपासून. सेकंड आहे टू प्रोटेक्ट लार्ज बिल्डिंग्स फ्रॉम लाईटनिंग फॉल. ओके, जे वीज कोसळतात, लार्ज बिल्डिंग जे आहेत त्यांच्यावरती वीज कोसळतात, ते वीज कोसळण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी. थर्ड आहे टू आयसोलेट द फॉल्टी सेक्शन. ओके, सदोष जे विभाग आहेत त्यांना आयसोलेट करण्यासाठी, बाजूला करण्यासाठी. दिस इज अचीव्ड बाय प्रोव्हाइडिंग पाथ ऑफ लिकेज करंट थ्रू अर्थिंग सिस्टम ॲट दिस इन्स्टंट प्रोटेक्टिव्ह गिअरिंग ऑपरेटर्स. फोर्थ नंबर आहे टू प्रोटेक्ट इन्स्टॉल्ड मशीन्स फेड फ्रॉम ओव्हरहेड लाईन्स फ्रॉम लाइटिंग अरेस्टर्स. टू प्रोटेक्ट इन्स्टॉल्ड मशीन जे इन्स्टॉल्ड केलेले आहेत फेड फ्रॉम ओव्हरहेड लाईन्सपासून. ओके,
ठीक आहे. आणि लाइटनिंग अरेस्टर्स तिथं बसवायचे आहेत प्रोटेक्ट करण्यासाठी. फिफ्थ नंबर आहे टू मेंटेन द लाईन व्होल्टेज कॉन्स्टंट ॲज न्यूट्रल ऑफ एव्हरी अल्टरनेटर ट्रान्सफॉर्मर इज अर्थड. ठीक आहे. लाईन व्होल्टेज कॉन्स्टंट ठेवण्यासाठी प्रत्येक अल्टरनेटरचं ट्रान्सफॉर्मरचं जे न्यूट्रल आहे ते अर्थ केलेलं असायला हवं. त्यासाठी अर्थिंग गरजेचं आहे. सिक्स्थ पॉईंट आहे टू मेंटेन द पोटेन्शियल ऑफ एनी पार्ट ऑफ द सिस्टम ॲट अ डिफायनाइट व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू अर्थ. सिलेबस टॉपिक 1.5.3 टाइप्स ऑफ अर्थिंग. अर्थिंगचे प्रकार पहा. द फॉलोइंग टू मेथड्स आर कॉमनली यूज्ड फॉर अर्थिंग पर्पज. टाइप्स ऑफ अर्थिंग प्लेट अर्थिंग अँड पाईप अर्थिंग. प्लेट अर्थिंग अँड पाईप अर्थिंग. ओके. फिगर 1.5.3 टाइप्स ऑफ अर्थिंग. अर्थिंगचे प्रकार आहेत प्लेट अर्थिंग आणि पाईप अर्थिंग. सिलेबस टॉपिक 1.5.4 प्लेट अर्थिंग. अ कॉपर और गॅल्वनाइज्ड प्लेट. कॉपर किंवा तांब्याची किंवा गॅल्वनाइज्ड प्लेट किंवा मुलामा चढवलेली प्लेट इज यूज्ड ॲज इलेक्ट्रोड म्हणून वापरतात फॉर अर्थिंग पर्पज. अर्थिंगच्या हेतूसाठी. स्टँडर्ड साईज ऑफ प्लेट्स रिकमेंडेड. ओके. एक स्टँडर्ड प्लेटची साईज रिकमेंड केलेली आहे, सुचवलेली आहे फॉर कॉपर प्लेट. कॉपर प्लेटसाठी 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर इंटू 3.18 mm थिक, 3.18 mm जाडीची 60 बाय 60 सेंटीमीटर इतक्या साईजची कॉपर प्लेट त्यांनी रिकमेंड केलेले आहेत. फॉर GI प्लेट गॅल्वनाइज्ड आयर आपण याला म्हणतो. ओके. गॅल्वनाइज्ड आयर प्लेट 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 6.35 mm थिक. ओके. गॅल्वनाइज्ड प्लेट जर असेल तर ती 6.35 mm इतक्या जाडीची हवी. कॉपर प्लेट इज व्हेरी रेअरली यूज्ड. ओके. कॉपर प्लेट हे अतिशय क्वचितच वापरतात. रेफर फिगर 1.5.4. इथं पाहू शकतो आपण फिगर 1.5.4 मध्ये प्लेट अर्थिंग दाखवलेली आहे. ठीक आहे. त्याचं डिस्क्रिप्शन आपण पाहूयात. द GI प्लेट इज केप्ट व्हर्टिकली. ही GI प्लेट आहे, व्हर्टिकली केप्ट करतात ॲज शोन इन फिगर 1.5.4 ॲट अ डेप्थ ऑफ 3 मीटर. ओके. डेप्थ ऑफ 3 मीटर. इथं पाहू शकतो डेप्थ म्हणजे खोली, डेप्थ ऑफ 3 मीटर. इट इज एम्बेडेड इन कोक लेअर. त्याला कोक लेअरमध्ये एम्बेडेड केलं जातं, बांधलं जातं. ऑफ 15 सेंटीमीटर अराउंड इट. टू धिस द अर्थ रेजिस्टन्स डिक्रीजेस. ओके. 15 सेंटीमीटर म्हणजेच प्लेट जिथं आपण ठेवणार आहे किंवा प्लेट जिथं आपण 3 मीटरवरती डेप्थ खोलीवरती बिल्ड करणार आहोत, पुरणार आहोत, तिथून 15 सेंटीमीटर प्लेटच्या आजूबाजूला 15 सेंटीमीटर एक कोक आपण हे करतो. ओके. कोक लेअर बनवतो जेणेकरून अर्थ रेजिस्टन्स काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. द नट बोल्ट यूज्ड आर GI फॉर द GI प्लेट. जे नट बोल्ट आपण यूज केलेले आहेत ते सुद्धा GIचे हवेत. GI प्लेटसाठी हे सर्वात महत्त्वाचं आहे. द अर्थ वायर इज बोल्टेड टू द अर्थ प्लेट विथ नट बोल्ट अँड वॉशर्स ॲज शोन इन फिगर 1.5.4. अर्थ वायर जी आहे ती बोल्टेड केलेली आहे. ओके. टू द अर्थ प्लेटला with nut bolt and washer as shown in figure 1.5.4. The nut bolts are also of galvanized iron for GI plate, and if copper plate is used, then the earth wire, nut bolts and washers should also be copper. ओके. जर का तुम्ही कॉपरची प्लेट, तांब्याची प्लेट जर यूज करत असाल तर त्याच्यासोबत वायर, नट बोल्ट्स आणि वॉशरसुद्धा कसे असायला हवेत, कॉपरचे असायला हवेत, तांब्याचे असायला हवेत. ओके. इथं पाहू शकतो आपण प्लेट अर्थिंग. ओके. इथं पहा जमिनीपासून 3 मीटरवरती हा कॉपरचा जो प्लेट आहे तो बिल्ड केलेला आहे. 15 सेंटीमीटर प्रत्येक बाजूने आपण त्याला कोक लेअर बनवलेला आहे, कोकचा थर बनवलेला आहे जेणेकरून अर्थचं रेजिस्टन्स डिक्रीज राहील कायम. इथे पाहू शकतो आपण एक नरसाळ दिलेला आहे. ओके. नरसाळ दिलेला आहे पाणी ओतण्यासाठी, पाणी पोर्ड करण्यासाठी, वॉटर पोर्ड करण्यासाठी. आणि त्याच्यावरती GI कवर दिलेला आहे. ते पाहू शकतो आपण GI कवर. ठीक आहे. आणि हा सेक्शन दाखवलेला आहे प्लेट अर्थिंगचा. इकडे GI अर्थ वायर, ही GI अर्थ वायर आहे. GI बोल्ट्स आहेत. GI बोल्ट्स कशासाठी, GIच्या प्लेटसाठी, गॅल्वनाइज्ड आयरच्या प्लेटसाठी. जर कॉपरची प्लेट असेल तर सर्व कॉपरचं मटेरियल येईल. Syllabus topic 1.5.5 pipe earthing. A GI plate of 38.1 mm in diameter and 2 meter long is used for this type of earthing.
इफ द सॉइल इज रॉकी, एक GI ची पाईप 38.1 mm असलेली व्यासाची अँड 2 मीटर लाँग, 2 मीटर म्हणजे 6 फूट लाँग, इज यूज्ड फॉर दिस टाईप ऑफ अर्थिंग, ह्या प्रकारच्या अर्थिंगसाठी. इफ द सॉइल इज रॉकी, जर का खडकाळ जमीन असेल, अँड ड्राय, कोरडी असेल, देन द पाईप डेप्थ टेकन इज 2.75 मीटर. ओके, म्हणजेच 2.75 म्हणजे पावणे 7.5 फूटच्या वर. ओके, this pipe is placed vertically upright as shown in figure 1.5.5. the depth of pipe should be 4.75 meter as shown, आणि पाईपची जी डेप्थ असेल ती 4.75 मीटर असेल. इफ द सॉइल इज वेट, जर का जमीन ओले असेल, देन द डेप्थ कॅन बी लेस दॅन दिस. ओके, याच्यापेक्षा डेप्थ तुम्ही कमी ठेवू शकता. अल्टरनेट लेअर ऑफ चारकोल अँड साल्ट इज प्रोव्हाइडेड 50 सेंटीमीटर अराउंड द पाईप. ओके, म्हणजे चारकोल, कोळसा आणि मिठाचे एकाच एक थर आपण काय करतो, 15 सेंटीमीटर पाईपच्या भोवती अराउंड आपण त्याचा थर देतो. दिस डिक्रीजेस द अर्थ रेजिस्टन्स, हे अर्थ रेजिस्टन्स कमी करण्यासाठी मदत करतात. ते पाहू शकतो आपण, ते दिलेलं आहे. GI पाईप दाखवलेले आहे आणि 12 mm चे होल्स केलेले आहेत. पुन्हा इथे फनल दिलेला आहे, रसाळे दिलेला आहे वॉटरसाठी. त्याचबरोबर अर्थ वायर इथे डायरेक्ट कनेक्शन बाहेर केलेलं आहे. ओके, पाहू शकता फिगर 1.5.5 पाईप अर्थिंग. द अर्थ वायर यूज्ड मस्ट बी GI, जी अर्थ वायर यूज करणार असेल ती मस्ट बी GI चीच असली पाहिजे. वायर नॉट ऑफ कॉपर, कॉपरची नको. ॲज द GI पाईप इज यूज्ड, द अर्थ वायर 19 mm diameter is taken out through a 12.7 mm diameter pipe 60 centimeter below the ground. We can pour water whenever required to increase the wetness, moisture. This decreases the resistance and earthing is improved. Okay, आपल्याला पाहिजे तेव्हा वॉटर तिथे टाकता आलं पाहिजे, ओतता आलं पाहिजे अशा पद्धतीने, आणि वेटनेस, त्याचा जो ओलावा आहे, मॉइश्चर जो आहे तो वाढेल, आणि जेणेकरून अर्थ रेजिस्टन्स आहे, जमिनीचा जो रोधक आहे तो कमी होईल. सिलेबस टॉपिक 1.5.6 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स फॉर अर्थिंग. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स फॉर अर्थिंग. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स फॉर अर्थिंग पहा. भारतीय विद्युताचे नियम अर्थिंगसाठी कसे आहेत. सिलेबस टॉपिक 1.5.6 द अर्थिंग इलेक्ट्रोड प्लेट पाईप शुड बी situated at the place at least 1.5 meter away from the building in which electrical machines are to be earthed. ओके, 1.5 मीटर बिल्डिंगपासून, 1.5 मीटर दूर बिल्डिंगपासून अर्थ इलेक्ट्रोड प्लेट किंवा पाईप असेल ती सिच्युएट केलेली असायला पाहिजे, बसवलेली असायला पाहिजे. हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल आहे. सेकंड आहे द मटेरियल ऑफ अर्थ वायर अँड इलेक्ट्रोड शुड बी सेम. अर्थ वायर आणि इलेक्ट्रोडचे जे मटेरियल असेल ते सेम असायला हवं. GIचं तर GIचं आणि कॉपरचं तर कॉपरचं. ओके, थर्ड आहे द साईज ऑफ अर्थ वायर शुड नॉट बी लेस दॅन हाफ ऑफ द लाईव्ह कंडक्टर वायर. जी अर्थ वायर आहे त्याची साईज कमी नको, हाफ ऑफ द लाईव्ह कंडक्टर वायर. ओके, म्हणजे लाईव्ह कंडक्टर जेवढी वायर आहे त्याच्या निम्म्यापेक्षा कमी नको अर्थ वायर. ठीक आहे. फोर्थ रूल आहे द मिनिमम साईज ऑफ अर्थ वायर इज 8 स्टँडर्ड वायर गेज. मिनिमम साईज ऑफ अर्थ वायर इज 8 standard wire gauge 8 SWG. Fifth rule, the space around the earth electrode should be filled up with mixture of coal, salt and soil. जे काय इलेक्ट्रोड भोवतीचं जे क्षेत्र आहे, स्पेस आहे, जागा आहे, ती कोळसा, साल्ट, मीठ आणि सॉईल, मातीने काय केलेलं असायला पाहिजे, या मिक्सचरने भरलेलं असायला हवं. रूल नंबर 6 all the earthing wires from the sub-circuit should be terminated and looped at the main board, and from there the main earth wire should be taken out to the earth electrode. 7th number rule, the earth electrode plate or pipe should be kept vertical. 8th number rule आहे there should be better contact of earth wire and electrode with the help of nut bolts terminals of the same material. The nut bolts
सॉकेट्स शुड बी कवर्ड विथ बिट्युमिन टू प्रोटेक्ट फ्रॉम कोरोजन. नट बोल्ट जे आहेत किंवा सॉकेट्स जे आहेत त्यांना कवर केलेलं असायला हवं बिट्युमिन डांबर. ओके, गंजण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी. ओके, गंजपासून प्रोटेक्ट करण्यासाठी 10th नंबर रूल आहे अर्थिंगचा, अवॉइड जॉईंट्स ऑफ अर्थ वायर. अर्थ वायरचे जॉईंट्स टाळा, जास्त अर्थ वायरचे जॉईंट्स नकोत. द सब्जेक्ट ऑफ अर्थिंग is divided into न्यूट्रल अर्थिंग अँड जनरल अर्थिंग. आता न्यूट्रल अर्थिंग आणि जनरल अर्थिंग मध्ये फरक काय पहा. फिगर 1.5.6 सब्जेक्ट ऑफ अर्थिंग. फर्स्ट आहे न्यूट्रल अर्थिंग. कशाला म्हणायचं, इज ऑल्सो नोन ॲज सिस्टम अर्थिंग, हॅज द फॉलोइंग ऑब्जेक्टिव्ज. त्याच्यामध्ये हे खालील हेतू आहेत न्यूट्रल अर्थिंग सिस्टममध्ये. पहा, फर्स्ट आहे टू रिड्यूस द व्होल्टेज स्ट्रेसेस, व्होल्टेजचा ताण कमी करण्यासाठी, ड्यू टू स्विचिंग अँड लाइटनिंग सर्जेस. अँड स्विचिंग आणि लाइटनिंग सर्जेसमुळे जे व्होल्टेजचा स्ट्रेस तयार होतो तो कमी करण्यासाठी आपण एक अर्थिंग करतो, त्याला न्यूट्रल अर्थिंग म्हणतो. ओके, सेकंड आहे टू कंट्रोल द फॉल्ट करंट टू सॅटिस्फॅक्टरी व्हॅल्यू. ओके, फॉल्ट करंट कंट्रोल करण्यासाठी, सॅटिस्फॅक्टरी व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण एक अर्थिंग करतो न्यूट्रल अर्थिंग, त्याला आपण सिस्टम अर्थिंगसुद्धा म्हणतो. ओके, सेकंड आहे जनरल अर्थिंग, इज ऑल्सो नोन ॲज प्रोटेक्टिव्ह अर्थिंग. बचावात्मक हेतूसाठी जो अर्थिंग करतो त्याला आपण जनरल अर्थिंग म्हणतो. अँड इज प्रोव्हाइडेड फॉर प्रोटेक्शन अगेन्स्ट द डेंजर्स टू प्लांट अँड पर्सनल असोसिएटेड विथ द यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, देन सिलेबस टॉपिक आहे thus the objectives of earthing are. okay, thus the objectives of earthing are. ऑब्जेक्टिव्स ऑफ अर्थिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीवर चर्चा केलेली आहे पहा. सिलेबस टॉपिक 1.5 अर्थिंग ऑफ इक्विपमेंट, IS कोड 3043/1987. सिलेबस टॉपिक 1.5.1 अर्थिंग्ज म्हणजे काय. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.5.2 इम्पॉर्टन्स अँड पर्पज ऑफ अर्थिंग, महत्त्व आणि हेतू अर्थिंगचं आपण पाहिलं. टाईप्स ऑफ अर्थिंग, प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग. ओके, इथे पाहू शकता फिगर 1.5.4 प्लेट अर्थिंग दाखवते. फिगर 1.5.5 पाईप अर्थिंग. त्याचबरोबर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल फॉर अर्थिंग, भारतीय इलेक्ट्रिसिटी रूल आपण पाहिले, नियम पाहिले अर्थिंगसाठीचे. त्याचबरोबर सब्जेक्ट ऑफ अर्थिंग, न्यूट्रल अर्थिंग म्हणजे काय, जनरल अर्थिंग म्हणजे काय. जनरल अर्थिंग हे प्रोटेक्टिव्ह अर्थिंगसाठी केलं जातं, त्याला आपण जनरल अर्थिंग म्हणतो. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑब्जेक्टिव्ज ऑफ अर्थिंग. ओके, अर्थिंगचे हेतू आपण पाहणार आहोत. सो फॉर नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओ, कीप वॉचिंग SRG टेक्निकल अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.